नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। आजचा व्लॉग आहे फॅमिली व्लॉग आणि आम्ही सर्वजण गेलो होतो देवदर्शनाला। देवदर्शन कसं झालं आणि आम्ही फॅमिलीने म्हणजे माझ्या माहेरच्या लोकांनी काय काय मजा केली हे सर्व बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळी लवकर निघायचं होतं पण निघताना आम्हाला 10:30 ते 11 वाजले होते आणि माझी संपूर्ण फॅमिली ही मुंबईवरून येणार होती। सो मी तयारीला लागले होते आणि मी इथे करणार होते बटाटे पोहे सगळ्यांच्या नाश्त्यासाठी। तर बटाटे पोहेची रेसिपी अशी आहे की आपण जसे पोहे बनवतो सेम तसेच करायचे आहेत, फक्त बटाटे उकडून टाकायचे आहेत पोहे घालायच्या आधी, म्हणजे हे पोहे घालायच्या आधी बटाटे घालायचे आहेत, म्हणजे बटाट्याची भाजी आपण जशी करतो तसे करायचे आणि त्याच्यानंतर वरतून पोहे घालायचे आणि छानपैकी बटाटे पोहे हे रेडी आहे। वरतून लिंबू पिळायचा आहे आणि हवी तेवढी कोथिंबीर तुम्ही पोह्यांना घालू शकता। आता मला कोथिंबीर जास्त आवडते सो मी जास्त घातली होती आणि लिंबू सुद्धा मला जास्त प्रमाणात आवडतो सो मी अर्धा लिंबू वरून पिळून घातला होता आणि छानपैकी आपले बटाटे पोहे हे रेडी आहेत। पाहुणे यायच्या आधीच ना मी विवानला आणि रियांशला खाऊ घातलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना तयारी करायला सांगितलं होतं। इथे छानपैकी चहा उकळतो तितक्यात ना रियांशचा आवाज आला की मम्मा सगळेजण आले आहे। ऍड्रेस भेटला तुम्हाला? होय, तळेगावचं उतरले होते का? होय होय, चालत आले का ऑटोने आले? हा का, या ना घरात या। डुगू बोलव बाबांना, पप्पा बाबांना बोलव। काहीतरी कंटेंट नको बनवायला आम्हाला। आमचा चॅनल आहे कसे हात सगळे सर्वजण आले आणि छानपैकी फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर ना आम्ही नाश्ता करून घेतला पोहे आणि गरमागरम चहा। तर आमच्या घरात पोहे आणि गरमागरम चहा हे एकत्र घेतलं जातं। घरून ना फक्त पोहे खाऊन निघालो होतो, त्याच्यामुळे ना थोड्याच अंतरावर गेल्याच्या नंतर म्हणजे 1-2 तासांनी ना सर्वांनाच भूक लागली। सो म्हटलं की चला कुठेतरी जेवण करून घेऊया, म्हणजे पुढचा जो प्रवास आहे ना तो अजून सुखकर होईल। त्याच्यामुळे एका ठिकाणी थांबलो, छान पेटपूजा झाली आणि इकडचा जो भाग आहे ना म्हणजे साताऱ्याकडचा, खरंच त्यांचं जेवण जे आहे ना खरंच अप्रतिम होतं आणि तिकडच्या जे चटण्या आहेत त्या पण एकदम खूप टेस्टी होत्या। मला असं वाटतं ना की प्रत्येक भागाची ना एक खासियत आहे, म्हणजे पुण्याकडचं जे जेवण, त्याच्यानंतर साताऱ्याकडचं जेवण, त्याच्यानंतर सांगलीचं, कोकणातलं आणि म्हणजे प्रत्येक भागाची ना एक वेगळी खासियत आहे आणि तिकडची जी पद्धत आहे जेवणाची ना ती खरंच अप्रतिम आहे। म्हणजे त्या भागातील जी पद्धत आहे ना ती खरंच एकदम छान आहे असं मला तरी वाटतं। आता सर्व मुलांनी शांत बसावं ना त्यासाठी ना त्यांना सगळ्यांना फ्रुटी घेऊन दिली होती, तरी पण ते चाव म्याव हे चालूच होते। चला मुलं एक म्हटलं मस्ती तर करणारच आणि प्रवासाचा त्रास थोडाफार सगळ्यांना होतोच। 3 ते 3.5 तासाचा प्रवास करून ना आम्ही गडावर पोहोचलो होतो आणि खरंच खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं। बऱ्याचदा ना काय होतं माहिती आहे का, आपण सगळे प्लॅन करतो पण आपल्याला कुठे जाता येत नाही। पण ह्या वेळेस ना आम्ही प्लॅन केले होते की आपल्याला एखाद्या तरी देवदर्शनाला जायचंच आहे आणि हा प्लॅन आमचा सक्सेसफुल सुद्धा झाला। देवीच्या पायथ्याशी आम्ही आलो होतो आणि खरंच तिकडचं जे वातावरण होतं ना ते खरंच खूप छान आणि प्रसन्न करणारं होतं मनाला।
काय हो हो थांब ना. गडावर जाण्यासाठी ना इथे पायऱ्या आहेत, म्हणजे 50 ते 60च पायऱ्या आहेत, जास्त पायऱ्या नाही आहेत. त्याच्यामुळे चढायला ना जास्त त्रास होत नाही. म्हणजे लहान मुलंसुद्धा ना ह्या पायऱ्या सहज चढू शकतात, अशा या पायऱ्या आहेत. म्हणजे आमची जी काही गँग होती ना चिल्लीपिल्ली, ते सहज वरती चढले. मंदिराचा जो परिसर आहे ना, तो पण एकदम प्रसन्न आणि नीटनेटका आहे. अजिबात कुठेही म्हणजे तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही. आणि वर गेल्याच्या नंतर ना थोडं आम्ही रेस्ट केलं आणि मुलंसुद्धा खेळत होती थोडा वेळ. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो होतो ओटी घेण्यासाठी. देवीची जी ओटी आहे ना, ती 50 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत तुम्हाला हवी तशी तुम्ही ओटी देवीसाठी घेऊ शकता. मंदिरामध्ये ना कॅमेरा अलाउड नव्हता, सो आतमधली शूटिंग करता नाही आली. आणि खूप छान दर्शन झालं आमचं. आणि आता ना आम्ही पुन्हा निघालो आहोत आमच्या घराच्या दिशेने. आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.